जय हिंद भावांनो आणि बहिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीवर आधारित मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि पोलीस भरतीवर मराठी व्याकरणावर बनवलेला हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि हे सगळे प्रश्न ॲक्च्युअल पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि याचा अगोदरचे मराठी व्याकरणावरचा पहिला भाग पाहायचा असेल, जी गणित, बुद्धिमत्ता यांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ना, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. अतिशय जबरदस्त असे हे व्हिडिओ आहेत आणि छान पद्धतीनं शिकवलेलं आहे. परीक्षेत असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. फक्त चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. म्हणजे चॅनल आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण प्रश्न पाहूयात. पण त्याच्या आधी जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपये याची फी आहे आणि 300 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. परीक्षेत जसे प्रश्न येतात ना तसेच प्रश्न या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आता पहिला प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न आहे असा आहे. एकच सेकंद द्या मला. की मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. आता मुळामध्ये मी सिनेमा पाहिला हे जे वाक्य आहे ना, हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. मग याचं रूपांतर आपल्याला अपूर्ण भविष्यकाळात करायचं आहे. अपूर्ण म्हणजे काय? जे पूर्ण झालं नाही ते. मग जे पूर्ण झालं नाही म्हणजेच ते चालू आहे. मग अपूर्ण भविष्यकाळाला चालू भविष्यकाळ असं म्हटलं जातं. आणि भविष्यात एखाद्या निश्चित वेळी एखादी क्रिया सुरू असेल असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यालाच आपण अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. मग याच्यामध्ये ना, मी सिनेमा पाहत असेन हे जे वाक्य आहे ना, हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. मी सिनेमा पाहत असेन. चला दुसरा प्रश्न आहे भावडे. आता दुसरा प्रश्न असा आहे, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. आता मंत्रालय हा शब्द आहे त्याचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. आता संधी याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. मग याचा जर विग्रह केला तर काय होतं माहिती आहे का? मंत्र अधिक आलय असा त्याचा विग्रह होतो. आणि संधीमध्ये नेमकं काय होतं तायडे? तर संधीमध्ये न पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्यामध्ये संयोग होऊन नवीन वर्ण तयार होतो. त्यालाच आपण संधी असं म्हणत असतो. मग मंत्र अधिक आलय याच्यामध्ये शेवटचा वर्ण क मध्ये अ लावलेला आहे आणि दुसऱ्यातला अ अधिक आ बरोबर आ होतो. मग तो आ या क मध्ये मिसळला की तो tra तयार होतो आणि शब्द तयार झालेला आहे मंत्रालय. तर ए हे त्याचं उत्तर आहे. मंत्र अधिक आलय म्हणजे मंत्रालय. चला आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. तिसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. आता या ठिकाणी तुम्ही कोणाला वचन दिले ते नाही बरं का. वचन म्हणजे एक वचन, अनेक वचन या अर्थाने. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्या वचनाचा भिंत हा शब्द आहे, भेट हा शब्द आहे, विहीर हा शब्द आहे. हे सगळे शब्द एक वचनी आहेत पहा. पण जाती हा जो शब्द आहे ना तो अनेक वचनी आहे. तर वेगळ्या वचनाचा शब्द ती हा आहे. ती भिंत, ती भेट, ती विहीर. पण ती जातचं अनेक वचन जाती. आणि भिंत, भेट, विहीर ह्या कशा आहेत? एक वचनी शब्द आहेत आणि जाती हा अनेक वचनी शब्द आहे. म्हणून सी हे त्याचं उत्तर आहे. वेगळा वचन जाती आहे. सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. आता याच्यामध्ये पहा, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. मग आता इथे एकच लक्षात ठेवायचं, त्या दिलेल्या वाक्यामध्ये जर साम्यतावाचे शब्द आलेला असेल, त्याच्यामध्ये सम, सारखा, परी असे शब्द आलेले असतील तर डोळे झाकून उपमा खायचा. म्हणजे काय? तो उपमा अलंकार असतो. हे कशाचं उदाहरण आहे रे भावड्या? उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. उपमा खाता ना नाश्त्याला, आणि परी हा शब्द वाक्यात आला की तो उपमा अलंकार असतो. एवढं लक्षात ठेवायचं. सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे पावसाळ्यामध्ये नभ म्हणजे ढग. पावसाळ्यात जसे ढग असतात की नाही, एकदम असे सावळे दिसतात, काळे काळे दिसतात, तसा तुझा रंग आहे. तर इथं उपमे आणि उपमान यांच्यामध्ये तुलना केलेली आहे. म्हणून हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. आता परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्य प्रकार ओळखा. परवानगीशिवाय आत येऊ नये याच्यामध्ये वाक्याचा प्रकार कोणता आहे माहिती आहे का? इथं नय हे क्रियापद आहे. ते आज्ञार्थी वाक्य आहे. आदेश दिलेला आहे. परवानगी घेतल्याशिवाय आत कोणी यायचं नाही बरं का. उठसूट आपल्या कॅबिनमध्ये यायचं नाही, नाहीतर आपली कॅबिन समजून या. परवानगी घ्यायची आधी, परवानगी घेतल्यानंतरच कॅबिनमध्ये यायचं. हे कोणतं वाक्य आहे रे? आज्ञार्थी वाक्य आहे.
चला आता त्याच्या पुढचा प्रश्न बघ बरं भावड्या. प्रश्न असा आहे, संधी सोडवा आणि शब्द दिलेला आहे सदाचार. परत एकदा आपल्याला शब्दाचा विग्रह करायचा आहे. मग सदाचारची फोड कशी होते माहिती आहे का? आता बऱ्याच जणांना वाटतं इथं सदाचार दिले म्हणजे सद अधिक आचार असेल, तसं नाहीये. या ठिकाणी त्याची फोड होते सत अधिक आचार, सी हे त्याचं उत्तर आहे. पुढे तचा द होतो, त्याचे नियम आहेत पहा. हा व्यंजन संधीचं उदाहरण आहे. व्यंजन संधीचे हे नियम आहेत. तर सत अधिक आचार हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. सत अधिक आचार म्हणजेच सदाचार. आता 7वा प्रश्न स्क्रीनवर दिसेल. प्रश्न असा आहे, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. संधीवर बरेच प्रश्न आलेले आहेत या पेपरमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये पोलीस भरतीला आलेला पेपर आहे बरं का. तर अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. मग अत्यंत याचा संधी विग्रह होतो अति अधिक अंत. डी हे त्याचं उत्तर आहे. अति अधिक अंत म्हणजे काय? अत्यंत. जीव टांगणीला लाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. आता जीव टांगणीला लाडणे, समजा तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा दिली आणि निकाल यायचा जो दिवस असतो तेव्हा तुमचा जीव टांगणीला लागतो की नाही, आपल्याला पोलीस होतो की नाही, पोलीस होतो की नाही. कारण पोलीस होण्यावर आपलं खूप सारे स्वप्न अवलंबून असतात. पोलीस झालं की पोलिसीन घरात येणार असते, टू व्हीलर घरात येणार असते, समाजामध्ये प्रतिष्ठा असते, ज्यांनी मिरवणूक असते, तो वेगळाच तोरा असतो तो. ठीक आहे. मग जीव टांगणीला लागणे म्हणजे काय? चिंताग्रस्त होणे. डी हे त्याचं उत्तर आहे. समजतंय का भावड्या? जीव टांगणीला लागणे म्हणजे काय? चिंताग्रस्त होणे हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्हाला या ठिकाणी उत्तर हे दिसत असेल, पण हे चुकीचं उत्तर आहे. टाईप वाल्याकडून मिस्टेक झाली. जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे असंच त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न आहे पहा, जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल? आता जा हा जो क्रियापद आहे याचं भूतकाळी रूप काय होतं माहिती आहे का? हे जा हे वर्तमान काळामध्ये येतो. याचं भूतकाळी रूप आहे गेला. ए हे त्याचं उत्तर आहे. गेला. जाचं भूतकाळी रूप काय होतं? गेला. आपण म्हणतो ना तो गेला. एखाद्या म्हणजे आपल्याला एखाद्याला पैसे द्यायचे असतील आणि तो जर मेला तर म्हणतो तो गेला. आनंद होतो वाटतो मनातून आपल्याला. त्याच्या पुढे पहा, दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? आता दशभुजा म्हणजे काय? 10 आहेत भुजा. भुजा म्हणजे हात. ज्याला असा तो कोण असतो? तो विष्णू. म्हणजे हे बहुरी समासाचं उदाहरण आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. बहुरी समास. दशभुजा हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बहुरी समासाचं उदाहरण आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर पोलीस भरतीचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण सिलेबस याच्यातनं कव्हर होईल. तसंच पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना तसे सगळे प्रश्न उत्तरासह स्पष्टीकरणासह यामध्ये दिलेले आहेत. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. चला 18वा प्रश्न पाहूयात आपण आता. आणि प्रश्न आहे पहा, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. मग आता बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता आहे माहिती आहे का? तर बोधपर वचन म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपण त्याला सुभाषित म्हणतो, सुविचार म्हणतो, ब्रीदवाक्य म्हणतो. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे. बोधपर वचन म्हणजे काय? सुभाषित, सुविचार, ब्रीदवाक्य. गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल? आता गंभीर या शब्दाचं जे भाववाचक नाम आहे ना ते गांभीर्य असं होतो. सी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. गंभीर हे विशेषण आहे बरं का. विशेषणापासून गांभीर्य हे भाववाचक नाम तयार होतं. विशेषण, सामान्य नाम यांना 9 प्रकारचे प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करता येतं. नामाचे 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. आता मुळात विशेषण म्हणजे काय रे भावड्या? तर नामाविषयी विशेष माहिती देऊन त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दालाच विशेषण असे म्हणतात. मग कपडे हे नाम आहे, पण कसे कपडे आहेत? स्वच्छ कपडे आहेत. मग या कपड्यांविषयी विशेष माहिती कोणता शब्द देत आहे? स्वच्छ देत आहे. मग स्वच्छच काय झालं आपल्या? विशेषण झाला. तर डी हे त्याचं उत्तर आहे. स्वच्छ हे काय आहे? विशेषण आहे. आणि दररोज हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. कधी घालावेत? दररोज घालावेत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे,
मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. आता इथे जर आपण पाहिलं मुळात क्रियापद कोणतं आहे तर जात आहे हे क्रियापद आहे. जात आहे मध्ये जात हा जो आहे ना हा क्रियावाच्य शब्द आहे आणि त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी आहे हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. मग जात हा जो क्रियावाच्य शब्द म्हणजे धातू साधित आहे ते जा या धातूपासून तयार झालेला. मग धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद असा दोन शब्दांपासून जर क्रियापद तयार झालं तर त्याला संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. डी हे त्याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद. चला त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता पक्षी झाडावर बसतो या वाक्यातलं शब्दयोगी अव्यय कोणता आहे तर मुळात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर जे शब्द नामाला जोडून व नामाच्या शेवटी येतात आणि त्या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. मग पक्षी झाडावर बसतो, झाड हे जे नाम आहे, मी जर असं म्हणलं पक्षी झाड बसतो तर काही संबंध प्रस्थापित होतो का नाही. मग त्याला जोडून वर हा शब्द आलाय, झाड ज्या नामाच्या शेवटी आलाय आणि वर हा शब्द आल्यामुळं झाड या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित झालेला आहे म्हणून वर हे काय आहे शब्दयोगी अव्यय आहे. सी हे त्याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. तर हे कायम लक्षात ठेवायचं शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात आणि नामाच्या शेवटी येतात आणि त्या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करत असतात. आता अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले या अव्ययाचा प्रकार सांगा. आता अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले याच्यामध्ये अव्ययाचा प्रकार कोणता आहे माहिती आहे का तर इथं जर आपण पाहिलं म्हणून हे अव्यय आहे. आता अरुणाने प्रामाणिकपणे काम केलं त्याचा परिणाम काय झाला तिला यश आलं. प्रामाणिकपणे काम केलं त्याचा परिणाम काय झाला तिला यश आलं म्हणजे इथं परिणाम झालेला आहे की नाही तर हे परिणामबोधक अव्यय आहे आणि कोणतं आहे म्हणून हे अव्यय आहे तर ते कोणतं आहे परिणामबोधक अव्यय आहे. चला आता त्याच्या पुढे 17 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही. नपुंसकलिंगी नाही ते विचारायचं बरं आणि कसं ओळखायचं माहिती आहे का एक वचनी नामाच्या अगोदर जर तो हे सर्वनाम लागलं तर ते पुल्लिंग असतं. एक वचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम लागलं तर ते स्त्रीलिंग असतं आणि एक वचनी नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम जर लागत असेल तर ते नपुंसकलिंग असतं. मग पुस्तकाच्या अगोदर ते लागतं की नाही ते पुस्तक म्हणजे नपुंसकलिंगी आहे. आपल्याला नाही असं विचारले. ते चित्र म्हणजे हे सुद्धा नपुंसकलिंगी आहे. ते मंगळसूत्र हे सुद्धा नपुंसकलिंगी आहे. पण ती शाळा ती लाडल्यामुळे ही काय झालेली आहे स्त्रीलिंगी झालेली आहे. मग शाळा हा शब्द नपुंसकलिंगी नाही आणि तेच आपल्याला विचारलंय तर डी शाळा हे आपलं उत्तर आहे. पहा बरं किती जबरदस्त असा व्हिडिओ बनवत आहे आपण. तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य दिलंय मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. आता इथं काय दिलंय म्हणून हा शब्द गावाला न जाण्याचं कारण काय मला वेळ नाही तर मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे माहिती आहे का तर हे जे वाक्य आहे ना ते आहे पहा. तर या ठिकाणी पहा मला वेळ नाही त्याचा परिणाम काय झाला मी गावाला जाणार नाही म्हणजे म्हणून परिणाम दाखवतो की नाही म्हणून हे संयुक्त वाक्य आहे. सी हे त्याचं उत्तर आहे संयुक्त वाक्य. चला 19 नंबरचा प्रश्न आहे आता. प्रश्न आहे पहा प्रयोग ओळखा आणि प्रयोग आपले 3च प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग. आता याच्यात चौथा एक आहे संयुक्त प्रयोग मिश्र प्रयोग म्हणून पण साधारणपणे 3 मुख्य प्रयोग मानले जातात. वाक्य दिले तो बैल बांधतो हे डॅश डॅश प्रयोगातील वाक्य आहे. आता इथे जर पाहिलं आपण तर तो म्हणजे नामाला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. कर्म आहे म्हणजे कर्ता जो आहे तो त्या कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. कर्म आहे बैल त्याला सुद्धा कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही आणि क्रियापद बांधतो हे वर्तमान काळातील आहे. मग दिलेल्या वाक्यातील कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल कर्माला सुद्धा विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल आणि क्रियापद जर वर्तमान काळातील असेल तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. आणि एकच लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातील कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. आणि कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर दिलेल्या वाक्यातील कर्त्याचं लिंग व वचन यामध्ये बदल केला की क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्यालाच कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. तर बी हे त्याचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. आता 20वा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मग अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आसक्ती
हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, जीके यांची डिटेल्समध्ये आणि छानपैकी अशी माहिती दिलेली आहे. आणि परीक्षेत जसे प्रश्न येतात ना तशी सगळी माहिती यामध्ये छानपैकी शिकवलेली आहे. तसंच तुम्हाला पोलीस भरतीसाठी अंतर्गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.